ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य देणारे परमपूज्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी प्रथमतः अभिवादन करते. मायसेल्फ प्रोफेसर सौ ज्योती अलायन्स मनीषा संजय पाटील फ्रॉम स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज तासगाव. वी आर फ्रॉम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. Here we are going to see slide show and the information regarding Unit 2.1 for 11th standard. The poem is Cherry Tree, written by Ruskin Bond. Let's see the next slide and get the information regarding it. Just a minute. We are going to see the next slide. It is showing you cherries in the first photo and second photo showing you cherry tree. It is blossomed, full of flowers. How nice the flowers are, delicate and beautiful, and see the shades, colorful shades of the flowers. So it's a cherry tree. We are seeing critical appreciation of the poem, and for this 6 points are the main points which you have to remember whenever you are going to write critical appreciation. First is about the poem, poet and title. Second, theme, summary, gist of the poem. Third, poetic style, language, poetic devices used in the poem. Poetic devices means figures of speech. Fourth is special features or novelties, focusing elements. Number 5, message, values, morals in the poem. And number 6, your opinion about the poem. So this is the next slide. Critical appreciation of the poem Cherry Tree. The first point about the poem, poet and title. The poem is about the poet's ecstasy over a tree which he planted, which took 8 years to grow. The tree gives him इमेन्स जॉय. या कवितेमध्ये कवींनी स्वतः चेरी ट्रीचा बी प्लांट केला, रोपण केला आणि पूर्ण वृक्ष तयार होण्यासाठी 8 वर्षे लागली. ते संपूर्ण निरीक्षण त्यांनी केलं आणि त्याच्यातून त्यांना अत्यंत आनंदाची अनुभूती मिळाली. त्याचं चित्रण या कवितेमध्ये पाहायला मिळेल. The poet Ruskin Bond has written hundreds of short stories, novellas, and more than 30 books for children. He received Sahitya Academy Award for English Writing in India as well as Padma Shri Award. कवी रस्किन बॉन्ड यांनी शेकड्यांनी लघुकथा लिहिलेल्या आहेत, कादंबरी, लघु कादंबरी, आणखीन लहान मुलांसाठी काही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांना त्यांच्या साहित्य संपदेबद्दल साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं. विशेषतः त्यांनी भारतामध्ये जे इंग्लिश रायटिंग केलेलं आहे त्याबद्दल आणि तसंच त्यांच्या कामाची पोच म्हणून त्यांना पद्मश्री अवॉर्डसुद्धा प्राप्त झालं. The title Cherry Tree indicates that the poem is related with the nature. It follows the relationship of the poet and the tree over several years. या कवितेत निसर्ग चित्रण आपल्याला दिसतं. निसर्ग वर्णनपर ही कविता आहे. यामध्ये कवी आणि चेरीचं वृक्ष, झाड यांच्यामधील हा जो सहसंबंध आहे तो चित्रित करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर
पुढील स्लाईड क्रिटिकल ॲप्रिसिएशनमधील सेकंड पॉईंट, थीम, समरी और गिस्ट ऑफ द पोएम. कवितेचा आशय, सारांश किंवा मुख्य गाभा. दिस पोएम is about the poet's ecstasy over a tree which he planted, which took 8 years to grow. It is expressing the ways of nature and how the cherry blossoms are fragile and quick to fall. The tree gives immense joy to the poet. The poet feels content to admire the tree in his garden. The gist of the poem is that a small thought put in action led to a great achievement. या कवितेमध्ये कवींनी बीजारोपण केलेल्या चेरीच्या संदर्भामध्ये आणि एकूण 8 वर्ष चेरीचा वृक्ष तयार होण्यासाठी लागली त्याबद्दलचं चित्रण आपल्याला दिसेल. यामध्ये निसर्ग वर्णन अगदी अप्रतिम आहे. चेरी ब्लॉझम होतो, फुलतो, बहरतो तेव्हा अतिशय नाजूक विविध छटांची फुलं या वृक्षावरती डवरलेली असतात आणि ती तितक्याच तात्काळपणे गळूनही पडतात. हा वृक्ष कवींना अप्रतिम आनंद प्राप्त करून देतो, आनंदाची अनुभूती देतो. कवींनी त्यांच्या बगीच्यामध्ये या वृक्षाला पाहिल्यानंतर त्यांना जे समाधान वाटतं ते पण आपल्याला भावतं. या कवितेमधील मुख्य गाभा कोणता आहे तर एखादा छोटासा विचार जर आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये आणला तर त्यातून आपण किती मोठं ध्येय, लक्ष प्राप्त करू शकतो. हा मूळ मुद्दा या कवितेमध्ये असलेला आपल्याला दिसतो. यानंतर थर्ड पॉईंट, पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोएम. कवींची भाषाशैली कशी आहे, त्यांनी कोणती वैशिष्ट्य या कवितेमध्ये चित्रित केलेले आहेत, कोणते भाषालंकार वापरलेले आहेत ते इथं सांगण्यात येतं. द पोएम इज इंटरेस्टिंग ॲज अ स्टोरी फॉल्स. देर आर मेनी रन ऑन लाईन्स. देर इज सेन्सरी इमॅजरी ऑफ साईट अँड साऊंड. द चॉईस ऑफ सिम्पल वर्ड्स मेक द लँग्वेज एन्जॉयबल. ही कविता एखादी कथा आपल्यासमोर साकार करते, अतिशय रंजक वाटते. कथनपर शैली आपल्याला आढळून येते. तसंच कवितेची एक पंक्ती दुसऱ्या पंक्तीपर्यंत रन ऑन होते आणि त्यामुळं एकमेकांशी आशय जोडला जातो. या कवितेत बरीचशी कल्पकता वापरलेली आहे. प्रत्यक्ष दृश्य आपल्या नजरेसमोर साकारतं, प्रकट होतं आणि या कवितेतील जो ध्वनी आहे तो देखील आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत असं यामध्ये आपल्याला जाणवतं. साक्षात दर्शनी अशी ही कविता आहे. या कवितेत शब्दप्रयोग तसे साधेच वापरलेले आहेत, परंतु भाषाशैली ही आपल्याला मनोरंजक वाटणारी आहे. द पोएटिक डिव्हायसेस लाईक एलिट्रेशन, पर्सोनिफिकेशन अँड अँटिथेसिस आर यूज्ड विथ स्पेशल इफेक्ट्स. या कवितेमध्ये या काही फिगर्स ऑफ स्पीच अलंकार वापरण्यात आलेले आहेत, जसे की ॲलिट्रेशन, पर्सोनिफिकेशन आणि अँटिथेसिस. त्यानंतर पुढील मुद्दा आपण पाहू,
फोर्थ पॉईंट, स्पेशल फीचर्स, नॉवेल्टीज, फोकसिंग एलिमेंट्स. कवितेतील विशेष कोणते आहेत, नाविन्यपूर्णता काय आहे आणि नेमका कशावरती भर दिलेला आहे. तर द पोएट हॅज मेन्शन्ड डिफरंट सीझन्स. या कवितेत विविध ऋतूंचं चित्रण करण्यात आलेलं आहे, निर्देश करण्यात आलेला आहे. द पोएट्स मायन्यूट ऑब्झर्वेशन्स आर मेन्शन्ड फॉर द स्टडी ग्रोथ ऑफ द चेरी ट्री. कवींनी अत्यंत बारकाईनं केलेली निरीक्षणं चेरी ट्रीच्या वाढीसंदर्भातील इथं आपल्याला पाहायला मिळतील. द स्ट्रगल ऑफ द चेरी ट्री फॉर सर्वायवल इज परफेक्टली स्केच्ड. त्याचप्रमाणे यामध्ये चेरीच्या वृक्षानं आपलं जीवन जगवण्यासाठी केलेला स्ट्रगल, संघर्ष तंतोतंतपणे मांडण्यात आलेला आहे. द कलर इमॅजरी इज द स्पेशल फीचर. या कवितेत तुम्हाला बरेचसे रंगछटादर्शक शब्द दिसतील किंवा निसर्ग वर्णनपर कल्पनात्मकता दिसेल. हा कवींचा कल्पनाविलास आणि रंगछटांची उधळण हे या कवितेचं खास वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू. त्यानंतर पुढील स्लाईड पाहूया. नंबर 5, मेसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोएम. या कवितेतून कोणता संदेश मिळतो, या कवितेत कोणती मूल्य दडलेली आहेत ते पहा. द पोएम हॅज व्हेरियस इम्पॉर्टंट मेसेजेस लाईक टू पर्सिस्ट इन द स्ट्रगल टू अचीव द गोल. या कवितेतला सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे आपल्याला जेव्हा ध्येय प्राप्त करायचं असतं तेव्हा प्रचंड संघर्ष करावा लागतो, लढा द्यावा लागतो. त्याशिवाय काहीच आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. वी हॅव टू प्रॉमिस टू मेक ग्रीन प्लॅनेट अर्थ. त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःशीच शपथ घ्यायची आहे, अभिवचन द्यायचं आहे की आपली ही पृथ्वी आपल्याला ग्रीन प्लॅनेट म्हणून हिरवीगार बनवायची आहे. स्टॉप डिफॉरेस्टेशन. आपण वृक्षतोड, जंगलतोड थांबवायची आहे. अँड ईच वन प्लांट वन कॅम्पेन शुड बी फॉलोड. तसंच प्रत्येकाने एक तरी रोप लावलंच पाहिजे, एक तरी झाड जगवलंच पाहिजे असा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. द मॉरल ऑफ द पोएम इज दॅट अ स्मॉल थॉट पुट इन ॲक्शन लेड टू अ ग्रेट अचिव्हमेंट. एकंदरीत या कवितेमध्ये जो बोध आपल्याला मिळतो तो म्हणजे एखादा छोटासा विचार जेव्हा आपण प्रत्यक्ष कृतीत आणतो तेव्हा मगच आपल्याला योग्य असं लक्ष प्राप्त करता येतं. म्हणजेच आपण म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर, तसाच हा संदेश आहे. आणि याच्या पुढील स्लाईड आपण पाहूया. युअर ओपिनियन अबाउट द पोएम. या कवितेबद्दल आपलं मत काय बनलेलं आहे पहा. यामध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे विचार आपापल्या पद्धतीनं मांडू शकता. माझ्या मनात कोणते विचार आले ते मी इथं मांडलेले आहेत पहा. दिस पोएम इज व्हेरी इम्प्रेसिव्ह. ही कविता खूपच प्रभावशाली आहे. इट इज व्हेरी इफेक्टिव्ह अँड इंटरेस्टिंग. आपल्याला ही कविता एक वेगळी अनुभूती देते, खूप रंजक वाटते. इट इज अ नॅरेटिव्ह पोएम विथ ऑल द रिक्वायर्ड फीचर्स. ही कविता नॅरेटिव्ह
कथनात्मक प्रकारातील आहे आणि यामध्ये सर्व प्रकारचे विशेष दडलेले आहेत. इट इज अ नेचर पोएम विथ लॉट ऑफ कलर इमॅजरी. ही कविता निसर्गवर्णनपर आहे आणि यामध्ये आपल्याला विविध रंगछटा आढळून येतात. कल्पनाविलास देखील या कवितेत दडलेला आहे. द इन्सिडेंट्स आर अरेंज्ड इन सिक्वेन्स अँड इट इज एन्जॉयबल. या कवितेतील घटनाक्रम हा अगदी क्रमवार मांडण्यात आलेला आहे आणि ही सगळी कविता आपण वाचत जातो तसं आपल्याला खूपच मनोरंजनात्मक वाटत राहतं. आय लाईक द पोएम व्हेरी मच. एकूणच ओव्हरऑल ही कविता मला स्वतःला अतिशय आवडलेली आहे, भावलेली आहे आणि तुम्हालाही ही कविता नक्कीच आवडेल आणि या कवितेमध्ये तुम्ही रंगून जाल अशी मला खात्री आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण क्रिटिकल ॲप्रिसिएशन पाहिलेलं आहे. थँक यू ऑल.